यानंतर एक महत्त्वाची बातमी नाशिकमधून गोकुळ गीते हे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. आपण माघार घेणार नाही असं गोकुळ गीतेंनी म्हटलंय. गोकुळ गीते हे उमेदवारी मागे घेणार नाहीयेत. याबाबत अधिक माहिती घेऊया. आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी. गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. त्यांनी त्यांची बंडखोरी मागे घेतलेली नाहीये. नाशिकमध्ये हा बंडखोरांचा पुन्हा एक उदाहरण दिसतं आहे. गोकुळ गीते उमेदवारी मागे घेणार नाहीयेत. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून. प्रांजल, काय नेमकं घडतंय? हेमाली, आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये नाशिक विधान परिषदेची निवडणूक ही चर्चेत ठरते. कारण ही निवडणूक जी आहे ती चुरशी झाली आहेत, रंगतदार झाली आहेत आणि याला खरं तर मुख्य कारण ठरतात ते म्हणजे गीते बंधू. कारण गिरीश महाजनांच्या निकटवर्ती खरं तर गीते हे ओळखले जातात. मात्र एकीकडे जर बघितलं तर गणेश गीते सध्या गिरीश महाजनांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झालेले आहेत. तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर त्यांचे बंधू गोकुळ गीते जे खरं तर अपक्ष उमेदवारी करतायत आणि ते मतदारांच्या भेटी देखील घेत आहेत. सध्या निफाडमध्ये आहेत. पण त्यांच्याशी बोलूयात. गोकुळजी, काय सांगाल? एकीकडे उदय सामंत नाशिकमध्ये आहेत, ते म्हणतायत की तुमची माघार ही होणारच आहे. काय नक्की तुम्ही माघार घेणार का? नाही, मी माघार घेणार नाही. ही निवडणूक मी लढवण्यावर पूर्णपणे ठाम आहे. बरं. माझ्या कार्यकर्त्यांचा, समर्थकांचा आणि या मतदारसंघात जे मतदार आहे त्यांचा प्रचंड त्या विद्यमान आमदारांवर आणि महायुतीच्या उमेदवारावर रोष आहे आणि त्या रोषाला कुठेतरी त्यांना जागा करून द्यायची ती माझ्या माध्यमातून नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला 22 तारखेला ते समजून जाईल. बरं, पण उमेदवारी तर तुम्ही करता आहात. ही नाराजी का नक्की दराड्यावरती? आणि तुम्ही देखील म्हणजे तुमचे बंधू देखील इच्छुक होते, त्यांना शब्द देण्यात आला होता? हो, त्यांना भारतीय जनता पार्टीकडून तसा शब्द मागे दिला गेलेला होता. पण महायुतीमध्ये एकंदरीत 17 जागांवर ही निवडणूक पार पडते आणि कदाचित कुठेतरी एखाद्या मातब्बर नेत्याला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला ती जागा द्यायची असेल म्हणून कदाचित नाशिक ही जागा महायुतीमध्ये ही शिवसेनेला सोडलेली असेल आणि त्या ठिकाणी जो भाऊंना शब्द दिलाय त्यावर पार्टी आणि भाऊ यांच्यामध्ये काही चर्चा झाली त्याच्याबद्दल मला काही माहिती नाही. बरं, गणेश गीते माघार घेणार का की ते देखील रिंगणार? नाही, त्यांना जर अगर ते त्या ठिकाणी पार्टीचे सक्रिय सभासद आहे, पदाधिकारी आहेत, आपल्याला माहीत आहे स्थायी समितीशी 2दा सभापती राहिलेले आहेत आणि पक्षाची मोठी जबाबदारी त्या ठिकाणी ते पडद्याआड पार पडत असतात गिरीश भाऊंच्या सांगितल्यानंतर आणि कदाचित त्यांना गिरीश भाऊंनी तसा आदेश दिला तर ते कदाचित थांबू शकतात. बरं, पण उदय सामंत यांनी असं देखील म्हटलं की तुम्ही गिरीश महाजनांचा शब्द जे आहेत गीते बंधू हे पाळतात, ते खाली येऊ देणार नाही, तर तुम्ही देखील माघार घेणार असं कुठेतरी ते? नक्कीच, गिरीश भाऊंचा आमच्यावर मुलासारखा अधिकार आहे दोघा भावांवर. पण या निवडणुकीचं जर एकंदरीत आपण जर आता बघितलं तर मतदारांमध्ये प्रचंड असा रोष आहे. एवढंच काय तर ज्या शिवसेनेचे जे उमेदवार आहे विद्यमान आमदार त्या शिवसेनेमध्ये पण त्या मतदारांमध्ये पण या उमेदवारांबद्दल प्रचंड रोष आहे. महायुतीमधील इतर सहकारी पक्ष आहे त्या बाकीच्या मतदारांचा पण त्या ठिकाणी त्यांच्यावर रोष आहे. कारण आपण जर बघितलं मागील 8 वर्षात हे उमेदवार माशे हे कुठल्याही लोकांच्या किंवा कुठल्याही मतदारांच्या गाठी भेटी घेताना किंवा त्यांच्या सुखदुःखात जाताना त्या ठिकाणी दिसलेले नाही. या आमदारकीचा फायदा त्यांनी फक्त त्यांच्या व्यक्तिगत शिक्षण संस्थेच्या विकासासाठी आणि दराडे कुटुंबियाचा विकास करण्यासाठी घेतलेला आहे. आणि माझ्या मते हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे की एखादा माणूस एखाद्या मतदारसंघाचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करीत असेल आणि तिथल्या लोकांना जर तो न्याय देत नसेल तर अशा माणसाचा विचार त्या ठिकाणी वास्तविक एकनाथ शिंदे साहेबांनी करायला नव्हता पाहिजे. कारण बऱ्याच आपल्याला माहिती आहे मागील 15 दिवसात त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात नाराजी त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांकडे त्यांच्या पक्षातीलच लोकांनी व्यक्त केली होती की आपण उमेदवार त्या ठिकाणी बदलला पाहिजे. पण कदाचित एकनाथ शिंदे साहेबांनी तोच उमेदवार कंटिन्यू केलेला आहे आणि या नाराजीचा फायदा मला नक्कीच होईल अशी मला खात्री आहे. बरं, तुम्ही म्हणजे जर निवडणूक तुम्ही लढलात जिंकून येणार? हो, नक्की. तुम्ही बघितलं असेल आजच म्हणजे मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी प्रेस बघितली संजय राऊत साहेबांची, त्यांचं पण स्टेटमेंट पाहिलं की एकनाथ शिंदे साहेबांचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्यासमोर जो कोणी अपक्ष उमेदवार असेल आम्ही त्याला पाठिंबा देणार. आणि आपल्याला माहीत आहे का महाविकास आघाडी इतर पक्षांचे जवळजवळ 155 त्या ठिकाणी मतदार या मतदारसंघात आहे आणि महायुतीचे पण बऱ्याचपैकी छुप मतदान मला त्या ठिकाणी नक्कीच होईल अशी मला खात्री आहे. बरं, तुम्ही मोठा गौप्यस्फोट करताय की महाविकास आघाडीचाही तुम्हाला पाठिंबा मिळेल. भेट झाली संजय राऊत? नाही, मला पाठिंबा मिळेल किंवा मी मिळवण्यासाठी त्यांना कॉल नाही केलेला. पण त्यांचं स्टेटमेंट मी आता थोड्या वेळापूर्वीच त्या ठिकाणी बघितलं की त्या ठिकाणी जो कोणी एकनाथ शिंदेचा उमेदवार असेल त्याच्या विरुद्ध आम्ही तो कोणी उमेदवार असेल, मी असेल किंवा इतर 8 लोकांमधला कोणी उमेदवार असेल त्याला त्या ठिकाणी ते 155 मतं नक्कीच मिळतील अशी त्यांनी त्या ठिकाणी ग्वाही दिली. संजय राऊतांच्या याच वक्तव्यामुळे की कुठेतरी छुपा तुम्हाला पाठिंबा मिळणार आहेत
ठाकरे सेनेचा किंवा महाविकास आघाडीचा अशा देखील चर्चा माझं आहे. त्यांचं- त्या याच्यावरच तुम्ही म्हणतायत की मी निवडून येणार. नाही, फक्त त्या मतांवर माझं विजयाचं गणित बसत नाही. मला महायुतीतील पण बऱ्यापैकी त्या ठिकाणी मतांची त्या ठिकाणी आवश्यकता पडणार आहे आणि मला खात्री की मला महायुतीतून पण बऱ्यापैकी चांगल्या प्रकारचं मतदान त्या ठिकाणी पडेल आणि बहुमताचा आकडा मी तर 350 पेक्षा जास्त मतांनी त्या ठिकाणी मतं घेऊन निवडून येईल अशी मला खात्री आहे. बरं, पण गिरीश महाजनांनी देखील आता मुंबईत काही वेळापूर्वी म्हटलेलं आहे की काहीतरी तोडगा निघेल, मार्ग हा निघेल. महायुती म्हणून तुम्हालाही पाठिंबा जर मिळाला किंवा कसं पद्धतीने बघता? मी तर आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी वरिष्ठ जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा गिरीश भाऊ महाजन असतील, जे महायुतीचे नेते आहे, यांना मी आपल्या माध्यमातून निवेदन करू इच्छितो की हा जो लादलेला उमेदवार आहे हा आपण त्या ठिकाणी बदलला आणि त्या ठिकाणी जर माझ्यासारख्या नौक्या आणि एक सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला जर संधी दिली तर नक्कीच या निवडणुकीचा इफेक्ट त्यांना जाणवेल. बरं, असं काही तुम्ही मागणी केली किंवा बोलणं नाही, झालं? मी आपल्याच माध्यमातून ही मागणी करतो त्यांच्याकडे. ते वरिष्ठ पातळीवर त्यांनी चर्चा केली पाहिजे. त्यांना पण आज दुपारपर्यंत पण त्या ठिकाणी ही निवडणूक किती आव्हानात्मक आहे आपल्या माध्यमातून त्यांना पण त्या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. उदय सामंत साहेब काल रात्रीपासून आहे पण मला त्यांचा कुठलाही संपर्क झालेला नाही आणि जरी संपर्क झाला तर मी माझी भूमिका त्यांना स्पष्ट करेल. माझी भूमिका मी गिरीश भाऊ महाजनांना पण सांगणार आहे आणि माझी भूमिका मी ठाम ठेवणार आहे. बरं, एकीकडे आता तुमचे बंधू गिरीश महाजनांकडे आहेत, त्यांच्या मार्फत देखील तुम्ही शब्द देणार आहात की काय किंवा अशा पद्धतीने पुरस्कृत नाही, करावं? ते त्यांच्या वैयक्तिक गाठीभेटीसाठी गेलेले आहे. त्यांच्या माध्यमातून मला कुठलाही शब्द किंवा मी देणार नाही. बरं, एकंदरीत काय वाटतंय की तुम्हाला आणखी कोणाकोणाचा पाठिंबा मिळेल? महाविकास आघाडीचं झालं, पण महायुतीचे जे घटक पक्ष आहेत, कारण शिंदे सेनेमध्ये देखील दराण्यावरती नाराजी आहेत किंवा ही देखील चर्चा आहेत सगळी. मला मी सांगतो ना आपल्याला शिंदे गटातीलच मतदार आणि सहकारी मित्रपक्ष यांचे सुद्धा बऱ्यापैकी मतदार मला त्या ठिकाणी पाठिंबा नाही तर मतदान करतील 18 जूनला, याची मला खात्री आहे. बरं, आता उद्या 3 वाजेपर्यंत करतं मुदत आहे, त्या काळात अनेक मंत्री किंवा दबाव टाकला जाऊ शकतो. माघार तुमची होणारच की नाही होणार, काय होईल? दबावने पण ते कदाचित मला संपर्क करतील पण मी माझी भूमिका आणि त्यांनी दिलेला चुकीचा उमेदवार आणि त्या उमेदवाराने मागील 8 वर्षात केलेलं काम याचा लेखाजोखा मी त्यांच्याकडे सांगेल आणि त्यानंतर त्यांची ती काही भूमिका असेल त्याच्यावर तो उद्या 3 वाजेपर्यंत विषय येऊन पोहोचेल. बरं, आपण बघत आहोत हिमालय की गोकुळ गीते हे निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत. एकीकडे आपण जर बघितलं तर उदय सामंत असतील, ते सांगतायत की गिरीश महाजनांचे ते निकटवर्ती, त्यामुळे गिरीश महाजनांचे ते शब्द टाळणार नाहीत. दुसरीकडे गिरीश महाजन देखील सांगतायत की काहीतरी तोडगा निघेल. मात्र जर बघितलं तर कुठेतरी गोकुळ गीते हे माघार घेतील की नाही खरं कदाचित आज रात्रीपर्यंत स्पष्ट होईल. मात्र गोकुळ गीते जे आहेत ते अजूनही निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत आणि फक्त ठामच नाही तर त्यांनी गौप्यस्फोट देखील केला आहे की महायुतीमध्ये देखील अनेक नाराज हे माझ्यासोबत आहेत, महाविकास आघाडीची देखील मला मदत जी आहे ती मिळू शकते. त्यामुळे एकंदरीतच आता उद्या 3 वाजेपर्यंतची मुदत आहे. काय नक्की होत आहेत, कोण माघार घेणार आहेत किंवा नक्की काय खरं तरी अजून घडामोडी करतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. धन्यवाद प्रांजल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल आणि या सगळ्या सविस्तर चर्चेबद्दल.